खून आणि त्याला अपघाताचा रंग देण्याचा थरारक कट. पण घटनास्थळी रक्ताचा एकही थेंब नसल्याने यावल पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर सुरू झाला असा तपास, ज्याने आरोपींचा संपूर्ण डाव उधळून लावला. नमस्कार, आपण पाहत आहात पोलीस चोपे न्यूज. अशाच ताज्या अपडेट मिळवण्यासाठी पेजला फॉलो, लाईक आणि शेअर करा. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोंडनावी येथील 26 वर्षीय पवन रवींद्र सोळंके यांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला ट्रकच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र घटनास्थळी रक्ताचे डागच नसल्याने यावल पोलिसांना संशय आला. तपासाची चक्रे वेगाने फिरली आणि डांबुर्णी शिवारातील हतनूर कालव्याजवळ सिमेंट कॉन्क्रीटवर रक्ताचे थारोडे, त्यावर टाकलेली माती आणि इतर महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर आरोपींनी आधी अपघाताचा, नंतर कालव्यात पडून मृत्यू झाल्याचा दुसरा बनाव रचला. मात्र फॉरेन्सिक तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सत्य बाहेर काढले. कसून चौकशीत आरोपींनी धक्कादायक कबुली दिली. 17 जूनच्या रात्री पवन सोळंके याला दारू पाजून हतनूर कालव्याजवळ नेण्यात आले. तेथे त्याच्या डोक्यात दगडाने वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. त्यानंतर रक्तावर माती टाकून पुरावे नष्ट करण्यात आले आणि संपूर्ण घटनेला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी, चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 239 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात प्रभारी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाळवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन तसेच वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी, सचिन पाटील, योगेश खोंडे, एजाज गवडी, हितेश बागुल, सागर कोळी आणि अलाउद्दीन तळवी यांच्या पथकाने पार पाडली. एका खोट्या अपघाताच्या कहाणीमागे दडलेला खुनाचा कट आणि पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे उघडकीस आलेले सत्य, यावल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.